हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, समृद्ध दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य केल्या सर्व पापांच्या अपराधांची क्षमा करी. प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. हालेलुया. परमेश्वर आपल्या सर्वांना काही ना काही आज्ञा देत असते आणि त्या आज्ञा कशा प्रकारच्या आपल्या जवळ ठेवाव्या लागतात. एखादी एक वस्तू आपण ठेवतो, तशाच प्रकारे परमेश्वराच्या एक आज्ञा आहे. या आज्ञा आपल्या सर्वांसाठी ते ठेवणं महत्वाचं आणि गरजेचं आहे. तर आपण मार्क मध्ये 12 अध्याय 28 पासून जरा वचन वाचूया. तेव्हा शास्त्रांपैकी एक जण त्याचा वाद ऐकून आणि त्याने त्याला समर्पक उत्तर दिले, मी पाहून पुढे आला. हालेलुया. आता प्रत्येक माणसामध्ये काहीतरी गुण असतात किंवा शिक्षण असते किंवा एक नियम असतात किंवा त्याची गुण आपण कसे आत्मपरीक्षण करायचे असतात ते आपल्याला शिकायचं आहे. आणि त्याने त्याला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? काय म्हटलं? सगळ्यात पहिली आज्ञा कोणती? आता एक एक आज्ञा सगळ्यांना आहेत, बरोबर. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबामध्ये त्या आज्ञा आहेत आणि या आज्ञा आपल्या सगळ्यांमध्ये काय केलं पाहिजे? आत्मपरीक्षण करून बसलं पाहिजे. येशूने त्याला उत्तर दिले, सर्वात पहिली ही की हे इस्रायला आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे. परमेश्वर एक आहे. परमेश्वर हजार व्यक्ती नाही. काय सांगितले? आपला देव परमेश्वर आहे. कारण उत्पत्ती 2:7 मध्ये त्या परमेश्वराने प्रत्येक माणसाच्या नाकापुड्यामध्ये जीवनाचा श्वास दिला की तू जीवन कसं जगावं, पापमय का पुण्यमय जीवन जगावं. अशा पद्धतीने परमेश्वराने माणसाच्या सर्व व्यक्तीच्या नाकात आणि तोंडामध्ये त्यांनी आपला आत्मा घातला. आता हा आत्मा आपला घातलेला आहे, बरोबर, आपल्यामध्ये. आता त्याचा आत्मा आपल्याला दिल्यानंतर त्याच्याच आत्म्यानुसार आपल्याला या पृथ्वीमध्ये जीवन जगायचं आहे. आता एखादी वस्तू मी तुला दिली, ठीक आहे, तर ती वस्तू ह्याने दिली अशा पद्धतीनेच तुम्ही सांगणार, बरोबर. तशा प्रकारे एक आत्मा आहे, तो परमेश्वराने हा आत्मा प्रत्येक माणसाला दिलेला आहे आणि सर्वांचा परमेश्वर हा देव आहे. अनंत परमेश्वर म्हणजे अनंत काळापासून तो आपल्या जीवनामध्ये संरक्षण करणार आहे. स्टार्ट ते अंतपर्यंत तोच परमेश्वर आपला सांभाळ करते. कारण योहान 10:17-18 मध्ये श्वास त्याला बोलतात. हा श्वास आहे. श्वास घेणं आणि देणं हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे आणि हा आत्मा आपल्या प्रत्येक मानव जातीला दिलेला आहे. पक्ष्याला दिलेला आहे, प्राण्याला, हर जीवाला आत्मा दिलेला आहे. हर जीव हा परमेश्वराचा आहे. आणि तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, आपला देव परमेश्वर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रीती. तेव्हा प्रेम कसं केलं पाहिजे? तन, मन, धन, शरीर संपूर्ण जीवन द्या. साधन आहे, नाहीतर आहे आपल्यामध्ये देव आहे तर असे अनेक देव आहेत. पटूचे देव आहेत, बुद्धीचे देव आहेत. ही देव नाही, ही निर्जीव वस्तू आहे
आणि या वस्तूमध्ये देवाचा आत्मा कार्य करत. एका दुकानात गेलो तेव्हा मी अशी एक सुवार्ता त्याला सांगत होतो. हे जे फोटो आहे हे फोटो हे परमेश्वराने या महान व्यक्तीला बनवलेला आहे. असा एक आदर्श असतो आणि ती महान व्यक्ती या पृथ्वीत बरंचसं नाव कमावून गेलं. तसं आपण पण आहे, आपल्यामध्ये नावं आलीच पाहिजे, कारण त्याच्यात दिलेले मध्ये 5-16 आपली सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव व्हायचे. तर परमेश्वराने तुम्हाला पण आणि मला सुद्धा बनवले की असे फोटो बघून लोकांचं परिवर्तन व्हावं. त्याने सांगितलं ह्याला काही करायची गरज नाही, करायची आहे त्याच्या हे महान व्यक्ती असे परमेश्वराच्या आज्ञा नियमानुसार कसे वागले, कसे बनले, कसे घडले, त्याच नियमानुसार आपण चालायचं, वागायचं. म्हणून एक आदर्श आहे. त्याला आग लागली सगळं पेटून झाला. त्यांचा एक आदर्श आपला आई किंवा आपला बाप, त्यांचा आपण आदर्श करून एक फोटो ठेवतो की माझ्या बापाने माझ्यासाठी हे केले, माझ्या आईने माझ्यासाठी हे केलं. बरोबर काय लहानाचं मोठं कसं वाढवलं, त्याचा आदर्श म्हणून आपण आपल्या घरामध्ये त्याचा फोटोचा सन्मान करतात. हालेलुया. तसंच परमेश्वरी ह्या गोष्टीविषयी आपल्या सगळ्यांना एक आदर्श किंवा एक शिक्षण किंवा एक मार्ग एक बनवलेला आहे. तर पण आपल्या सगळ्यांना ना चांगल्या कर्माने जायचं आहे. जर आपली कर्म चांगली नाही तर आपल्या सगळ्यांच्या कर्माचा शेवट एक अंत येईल ना. आपल्याला त्याने आत्मा काढला का त्याच्यानंतर आपलं जीवन आहे प्रेत आणि मय. काय काय प्रेत आणि, कारण सर्व मानव जातीचा एकच परमेश्वर आहे, सर्व जीव जंतूचा, कारण त्यांनी अवघे आपल्या सगळ्यांना बनवलेले. शाळेमध्ये जातात, एक टीचर असतो, त्या पोरांना त्या विषयावर शिकवलं जाते. मग त्या मुलांनी जे शिक्षणामध्ये जर बरोबर लिखाण केलेलं आहे, प्रश्नाची उत्तरं बरोबर दिलेली असेल, त्या मुलांना तिकडे पास करतात. मग आपण पण आजच्या काळामध्ये हे शिकायचं. अनेक ठिकाणी ही शिक्षण नसल्यामुळे, मूर्ती असल्यामुळे कृती होत नाही, फोटो असल्यामुळे कृती होत नाही. ते शिक्षक नसल्यामुळे त्याची घडण होत नाही. म्हणून आपण लोक अद्याप या फोटोवरच भरवसा ठेवतात, त्या मूर्तीवरच भरवसा ठेवतात. म्हणून आपली घडण होत नाही. बरेच परमेश्वरांनी बऱ्याच लोकांची घडण केली, निवड केली, योहान 15:16 प्रमाणे. आता ही घडण केली, निवड केली. मग ही निवड आणि घडण केल्यानंतर ह्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आम्ही दुसऱ्यांना घडवावं. इर्म्यामध्ये 18 अध्यायामध्ये तुम्हाला माहिती असेल की एक कुंभाराचा विषय दिलेला आहे. इर्म्याला सर्व गोष्टी परमेश्वर शिकवतो आणि ते मटकं बिघडलं, दुरुस्त केलीच नाही, तर खराब झाला, फेकून दिली. तर परमेश्वर त्याला तोच प्रश्न सांगते, शॉर्टकट मध्येच तुम्हाला सांगतो की तुम्ही बिघडले ना तर दुरुस्त होण्याचा प्रयत्न, आम्ही चुकले तर पश्चाताप करायचा प्रयत्न करा. जर पश्चाताप केला नाही तर आम्ही बिघडलं तर आम्हाला उचलून फेकलं जाईल. तसं योहान 15 अध्यायामध्ये पण तेच आहे. तर परमेश्वर आपल्याला तसंच सांगते, तू जर काम नाही केलं, मी नाही काम केलं, तर दुसरा कोणतरी काम करणारा देवाच्या राज्यात निवडलेला जाईलच. आता हे शिक्षण तसंच आहे. तुम्ही आणि मी, देवाने जेव्हा आपली निवड केली ना, मग नेहमी सांगतो योहान 3:3 की इस्रायलचा गुरु जो होता त्याला सरळ सांगितलं, तू नव्याने जन्माला वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो. हा इस्रायलचा गुरु नक्की कोण होता? एक अधिकारी इस्रायल व्यक्तीचा आध्यात्मिक एक व्यक्ती होता. पण आत्मिक शिक्षणाकडे त्याचं लक्ष नव्हतं.
दैहिक शिक्षणाकडे लक्ष होतं, म्हणून परमेश्वर त्या गुरुला शिकवतो. आज आपल्या प्रत्येकाने एक शिकायचं आहे की देवाने तुमची घडण केली तर तुम्ही देवासाठी काय करणार आहे. आम्ही देवासाठी काय करणार. आपली निवड झाल्यानंतर आपण देवाची सेवा करणार का आपण घरात बसून काम करणार. प्रत्येक माणसाला देवाने निवडल्यानंतर ती फळं द्यावं लागते. योहान 15 परमेश्वर सर्व माणसाला मार्गदर्शन करतो. परमेश्वर सर्व माणसाला घडवायचं काम करतो. एकदा निवडलं परमेश्वराने तर तुम्हाला परमेश्वराच्या मार्गात जायला लागते. योहान 14 मार्ग सत्य जीवन येशूच आहे आणि येशूच्याच मार्गानुसार प्रत्येक शिक्षणाला समय आणि काळ आहे. जेव्हा मी जातो एखाद्या दुकानात जातो, सामानाचा घेण्याचा विचार करतो, तेव्हा तिकडे बोलतो, मग त्याला मी सुवार्तेचा प्रचार हाच करतो की पैसा हा जगात आजच्या काळामध्ये देव झालाय लोकांचा. कारण देवाला वेळ नाही देत पण माणसं पैशाला वेळ देत. पैसा पाहिजे पण तो टिकत नाही. तो आजच्या काळामधला शैतान कोणाच्या हातात सापडत नाही, फक्त येशूच्या हातात सापडलेलं. आणि तुमच्या हातात जर सापडला तर तुमचे सगळे मोह बाजूला होते. पण जर तुम्ही मोहात पडत असेल तर त्या पैशाच्याच मागे लागत असेल, मग तुम्ही प्रभू येशूच्या मागे लागणार नाही, परमेश्वर त्याच्या मागे लागणार नाही. अशी चीज आहे या जगात. जुदाच्या टायमामध्ये पैशालाच फसवला. 3 गोष्टी पाठ करायचे. मोह सगळ्यांना आहेत पण मोहावर विजय मिळवता पण आला पाहिजे. 3 गोष्टी महत्व आहे. पहिलं खाणं. खाण्यामध्ये तेव्हा आदाम फसले, त्यात पाप. दुसरं स्त्री पुरुष हे पाप. तिसरं पैसा. तिसरं पैसा जुदास. या पैशाच्या नादी लागून आपलं संपूर्ण जीवन त्याने व्यस्त केलं. शेवटी ते पैसे त्याला कामाला आले. मग आमचं प्रेम परमेश्वरावर जर असेल तर हे जगाचे सगळे मोह निघून जाते. म्हणून स्वर्गीय बापाची एक प्रार्थना शिकवली ती म्हणते 6-9 पासून, ती अशी शिकवलेली आहे की आम्हाला परीक्षेत पडून देऊ. सगळी परीक्षा येते आणि प्रभूच्या राज्यात चालणाऱ्या सगळ्यांना परीक्षा आहे, पण त्या परीक्षेतून पुढे जायचं. आज कित्येक लोक तुम्हाला जर अनुभव घेतले ते बघा, प्रभू येशू मध्ये येणारे सुद्धा आज या जगाच्या मोहाला आकर्षित झालेले. योहान 6:44 मध्ये प्रभू येशू सांगतो, विद्येची इच्छा आकर्षिल्याशिवाय कोणी माझ्याकडे. येशूकडे येणारा माणूस या जगाच्या मोहाला जास्त बळी पडायचं नाही. त्याला यश नाही. तुम्ही किती पैसा कमवा, तर किती काम करा, किती कष्ट करा, काही नाही. हंगाईचा भूक पडलेली पण तुम्ही करा, गोरगरिबांसाठी कष्ट करा. ती मेहनत काम गरीब गरजवंतासाठी करा. हेच तुम्हाला परमेश्वर देईल. कारण तुम्ही स्वतःसाठी ते कष्ट करत नाही. तुम्ही कोणत्या गरजवंतासाठी जेव्हा तुम्ही कष्ट करतात तेव्हा त्या परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यामध्ये. शिकताना शिकायचं आणि शिक्षण घेतल्यानंतर परमेश्वराच्या शिक्षणानुसार प्रवास करायला सुरुवात करायची. प्रेम आपलं परमेश्वरावर पाहिजे. मग परमेश्वरावर प्रेम असल्यानंतर मग ते तुम्हाला काय पाहिजे असेल ना तर परमेश्वर तुम्हाला पुरवेल. बघूया पुढे काय सांगते. दुसरी ही की जशी स्वतःवर आपल्या शेजारी. आता तुमच्या जोडीला कोणते आहे तर तुमच्या जोडीला असल्यानंतर तुमचं तिरस्कार नसा. शेजार कोण? तू परमेश्वरावर प्रेम करतो तर तुझ्या जोडीला पण प्रभूचा माणूस आहे, तेव्हा तुम्हाला त्याच्यावर पण प्रीती केलं. आता तुम्हाला निवडले नाही
तो निवडलेल्या माणसाने त्या खालची निवडलेली व्यक्ती जर आहे, तुम्ही त्याला निवडतात, तेव्हा त्याच्यावर तुम्हाला तीच प्रीती करायला लागेल. कारण आम्ही तुम्हाला प्रीती देणार आणि त्याच प्रीतीद्वारे तुम्हाला घडवणार, तर तुम्ही ते घडवणार तर मला आशीर्वाद, तुम्ही त्यांना घडवणार तो तुम्हाला आशीर्वाद, तो दुसऱ्यांना घडवणार तो आशीर्वाद. निर्गम 20 अध्याय 2 अध्यायामध्ये दिलेली होती, खोटी साक्ष देऊ नका. आता खोटी साक्ष कसे, कधी कधी आपण खोटं बोलतात ना, सांगतात मी देवाची सेवा करेल की मी देवाचं काम करेल, पण करत नाही. ते 1000 आहे ना, ती झाकून ठेवलेला तो दाखला आहे. एकाला 5 दिले, एकाला 2 दिले नाही, एकाला 1 दिले. आणि तो सांगतो की तुम्ही कठोर आहे म्हणून मी लपून ठेवलं. हालेलुया. परमेश्वराने प्रत्येक माणसाला जेव्हा एक दानं दिली, ती दानं खड्ड्यात ठेवण्यासाठी नाही, ती वाढण्यासाठी. त्याला बोलतात योहान 15:1-10 वचनामध्ये परमेश्वराने दिलेले ते मार्ग आहेत, ते पाळणं आपल्याला महत्वाचं आहे. बरेच लोक आहेत विश्वासात डगमळतात, प्रार्थनेमधून दूर होतात, मग कंटाळा करतात, मग इकडे तिकडे फिरतात, कुठेतरी भटकायचं, कुठेतरी धावायचं, कुठेतरी करायचं. जाऊ दे ना, नंतर कधीतरी प्रार्थनेत केलं तर चालेल. नाही. लेवी 16 लेवी हा 16 अध्याय अरुणाच्या पोराविषयी उद्धार होते. जेव्हा आपल्याला देवाने निवडल्यानंतर प्रत्येकी व्यक्तीचं महत्व जीवन शिकायचं आहे. मी यामध्ये जर तुम्हाला सांगायला गेलं ना तर तुम्हाला राग येईल, कारण तुम्ही विसरले. जुदास मध्ये राग घुसला, तो दुष्ट आत्मा होता. तो राग त्याच्यात शिरल्यानंतर त्याने येशूचा काटा काढायला सुरुवात. आता तुम्ही आहे, तुम्ही जर पुढे चुकत असेल तर मी तुम्हाला सांगायला गेलं ना तर तुम्ही माझ्या डोक्यावर चढले, कारण हे मला माहिती आहे की तो शैतानी आत्मा तुमच्या शरीरात घुसलेला आहे आणि होच आत्मा आमच्या पाठीशी कार्य करायला. कसं असते ते. म्हणून प्रत्येक आत्म्याची पालक करा. योहानाच्या 1:4 अध्यायामध्ये की अनेक वेळेला तुम्हाला या पवित्र वचनाच्या द्वारे शिकवण देतो, पण तुम्ही आता शिकले नाही किंवा तुम्ही शिकत नसेल तर कुठेतरी तुमचं नुकसान होणार हे 100% लिहून दिलं. कारण बरेच चुकले, अशामुळे ते गेले, ते परत कधी चढले नाही प्रभूमध्ये. आज त्याच्या जीवनात दुःख आहे, त्याच्या जीवनात आपत्ती आहे, त्याच्यामध्ये संकट आहे. त्याला कारण का? कारण देवाचा हात सोडल्यानंतर कोणताच मनुष्य टिकत नाही. पहिलं तुम्हाला काही नाही होणार, तुमच्या नातेवाईकात, तुमच्या कुटुंबात, तिथून सुरुवात होईल हळूहळू. तुम्हाला नाही पहिलं करणार तो, कारण रेशी 16:31 तसं वचन दिले, तू विश्वास ठेवून प्रभूची सेवा करतो ना, काम करतो ना, तर तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं काम. सगळ्या गोष्टीमध्ये ना एक शक्ती आणि एक मजबूती पुरवायची असते. देवावर प्रेम करणं म्हणजे साधं सोपं नाही. या जगाच्या गोष्टीवर भीती करणं हे त्यापासून नाही. योहानाच्या 1:2-15 वचन तसं. आपल्याला शिकताना आणि आपल्या शिक्षणाला अनुभव घेताना परमेश्वराच्याच नियमाचा वापर करायचा. मोठी अशी दुसरी कोणती आज्ञा नाही. बरं, यापेक्षा मोठी अशी आज्ञा. आज आपली आज्ञा वेगळी आहे. त्या व्यक्तीवर प्रीती. पहिल्या पत्रात 13 अध्यायामध्ये दिले, 1 ते 13 प्रीती असं आहे. झणझणाने झान सारखे. प्रीती तशी नाही पाहिजे, प्रीती अशी माणसामध्ये उतरली पाहिजे की त्या माणसाचं जीवन परिवर्तन झालंच पाहिजे. श्रद्धेने प्रीती. दुःखी आहे, निराशात आहे, टेन्शन मध्ये, मानसिक तणावामध्ये, अस्वस्थ मध्ये, यांना प्रीतीने जीवन. सगळेच प्रीतीमध्ये योग्य राहणारे पण नाहीये, विसरणारे पण कृतज्ञ पाहिजे. आता तुमच्या जीवनात मी समजा चांगलं केलेलं आहे, तुमचा आदर्श घेऊन तुम्ही पुढे जा, कारण तोच परमेश्वर तुम्हाला मदतीचा हात देतो. ज्या परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये जे शिक्षण दिलेलं आहे त्याच परमेश्वराच्या इच्छेनुसार प्रवास करण्याचं काम. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी आपण ठीक व खरे बोललेले आहे.
शास्त्री आलेला होता तिकडे. शास्त्री म्हणजे ज्ञानी मनुष्य आहे तो, साधा मनुष्य नव्हता. शास्त्री लोक ज्ञानी, प्रश्न देणारे, उत्तर देणारे, मार्गदर्शन करणारे, पूर्ण संशोधन करणारे सायंटिस्ट सारखे होते ते. देव एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. बघा त्यांनी काय उत्तर दिलं, देव एकच आहे त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. वचन 33 आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण जीवाने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे. काय सांगितले, संपूर्ण मन, जीव बीव ते देवावर खऱ्या मनाने प्रेम करायचं. आता एखादा मुलगा मुलीवर प्रेम करतो, मुलगी काही एकमेकावर प्रेम करतो, तो एकमेकांसाठी त्याच्यासाठी काय पण करते, की तिच्यासाठी काय पण करते, बरोबर की नाही. येशूसाठी कोण काय करत नाही. जीव कुठे ठेवा, देवावर. एक शैतानी आत्मे असतात आणि ते आत्मे मोहाचे असतात आणि मोहाचा आत्मा घुसल्यानंतर देवाला बाजूला अशी वृत्ती कार्य करते शैतानी आत्मा. आणि जशी स्वतःवर, तशी स्वतःवर, तशा आपल्या शेजारी, आपल्या शेजाऱ्यावर. म्हणून देवाचं प्रेम कसं होतं, कशा मनाने, कसं शक्तीने, कसं सामर्थ्याने, कसं अभिषेकताने ते भरलेलं आहे, त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं आपल्या सगळ्यांना ते महत्वाचं आहे. वेळ नाही तर हे शिका की देवाने आमची घडण केली, आमची निवड केली, तर आम्हाला या जगाच्या गोष्टीत प्रीती नाही, तर देवाच्या गोष्टींमध्ये प्रीती करून देवाची इच्छा जी आहे ना ती पाळा, तेव्हा आम्ही सुरक्षित आणि मजबूत आणि शक्तिशाली बनतील, कारण देव आपल्या बरोबर आहे. मग 28 अध्याय 19-20 वचन, ज्या आज्ञा दिल्यात, नियम दिल्यात ते पाळाव्यास शिकवा, युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर. छोटीशी एक प्रार्थना करूया की परमेश्वराची आज्ञा, परमेश्वराचे नियम आणि परमेश्वराची ओळख आपल्या सर्वांना व्हावी म्हणून एक विशेष करून प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता परमेश्वरा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात आणणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, मिलिटरी लोक, प्रभूचा आशीर्वाद देवा. विशेष प्रार्थना ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. हालेलुया.